कोपरगाव शहरातील कलश मंगल कार्यालय येथे स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते। या शोकसभेला सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच समस्त कोपरगावकर मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमस्थळी वातावरण अत्यंत शोकाकुल झाले होते। उपस्थित प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दुःख स्पष्टपणे दिसून येत होते। सर्वांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। या शोकसभेत अनेक मान्यवरांनी तसेच विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहिली। त्यांच्या कार्याची, नेतृत्वाची आणि जनतेशी असलेल्या नात्याची उपस्थितांनी भावूक आठवण करून दिली। यावेळी सौ चैतालीताई यांनी मनोगत व्यक्त करताना अजितदादा पवार यांच्या आठवणींनी त्या अक्षरशः अश्रूंवर नियंत्रण ठेवू शकल्या नाहीत। बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले आणि संपूर्ण सभागृह भावूक झाले। त्यांच्या शब्दातून दादांप्रती असलेले प्रेम, आपुलकी आणि कृतज्ञता स्पष्टपणे जाणवत होती। तसेच विवेक कोल्हे यांनी मनोगत व्यक्त करताना असा नेता पुन्हा होणे नाही, सामान्य जनतेसाठी अखंड झटणारा, धाडसी निर्णय घेणारा आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारा नेता आपण गमावला आहे, असे भावूक शब्दात सांगत स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली। या शोकसभेतून एकच भावना ठळकपणे समोर आली, स्वर्गीय अजितदादा पवार यांची उणीव कधीही भरून न निघणारी आहे। त्यांच्या आठवणी, कार्य आणि नेतृत्व सदैव कोपरगावकरांच्या स्मरणात अढळ राहील। या शोकसभेचा समारोप सामूहिक पसायदानाने करण्यात आला। उपस्थित सर्वांनी एकत्र येत पसायदान घेत स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी प्रार्थना केली। अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी आणि जड अंतकरणाने ही शोकसभा संपन्न करण्यात आली। माझ्या लग्नात सर्वजण, माझ्या वडिलांना खासदारांना बघू म्हणून सगळेजण उपस्थित होते। माझं लग्न जमवताना काही कुटुंबी हे सांगते, प्रत्येक ठिकाणी आपली मुलगी कुठे, कधी माझ्या लग्नानंतर पहिला कार्यक्रम स्मृती उद्यानाचं उद्घाटन दादा उद्घाटनाला आहे आणि तिथं सगळ्यांना विचारलं की आपली मुलगी कुठे। मी ज्यावेळेस दादाला भेटले, मला दादाने विचारलं नाही तर जमतं का, तू एवढी बाहेर शिकून आली आणि त्याला माहित होतं की हा परिवार खूप तुझी काळजी घेतीलच, पण जावई म्हणून तू काळजी करू नको, आशुतोष दादांना मी पूर्ण पाठबळ दिली, त्याची पूर्ण काळजी मी घेतली आणि खरोखर ज्यावेळेस दादा निवडून आले, कोपरगावातील सर्वच प्रश्न दादांनी माझे प्रश्न आहेत अशा पद्धतीने सोडवले। दादा कोणतेही कधी मुंबईला गेले, कधी रिकाम्या हाती कधी आले, कोणत्याही ऑफिसला जायचं की दादा म्हणायचे तू इकडे तिकडे जाऊ नको, तू माझ्या जवळ येऊ बस। एवढ्या हक्काचा माणूस आपल्या कोपरगावचा, त्यांना प्रत्येक गोष्टीची जाण, तलाव बनवायचा आहे, तलावाला एवढा निधी लागत आता, तू कशाला काळजी करतो, तू लोकांसाठी चांगलाच करतोयस ना। तुझ्यासारखे शिकलेले मुलं आपल्याला कोपरगावमध्ये, आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहिजे बोलायचे। दादांची प्रोजेक्ट फाईल, दादांनी बनवलेलं वचनपूर्वीचं पुस्तक हे आजही राष्ट्रवादीच्या ऑफिसमध्ये एक नमुना म्हणून ठेवलाय की असं पाहिजे, हे असं आपल्याला काम करायचंय। अशा पद्धतीचं प्रेम आम्ही दादाला खूप घाबरायचो। का घाबरायचो? कारण की त्यांना एक शिस्त पद्धत लागायची, आपण लहान आहोत, आपण कुठं चुकायला नको, आपण व्यवस्थितपणे आपला जे काय आपल्याला विचार आहे, जे काय आपल्याला प्रोजेक्ट करायचं आहे, ती प्रोजेक्ट फाईल अक्षरशः दादा वाचायचे। की दादा म्हणजे कामाचा माणूस जर कोणी असेल तर खरंच अजित दादा हे आदर्श त्या ठिकाणी आमच्या सगळ्या युवा समोर आहे। आणि दादांची आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजींची पण खरं तर एक विशेष मैत्री
त्या ठिकाणी मला देखील अनुभवायला मिळाली. अनेक प्रसंगांमध्ये ज्या पद्धतीने एकमेकांशी हक्काने निश्चितपणाने बोलायचे, हा एक राजकीय संवाद अलीकडच्या काळामध्ये कुठेतरी राज्यकर्त्यांमध्ये हलवत चाललेला आहे. आणि जय असो पराजय असो तो नम्रपणे स्वीकारण्याचं धाडस त्या ठिकाणी अजितदादांमध्ये होतं. आणि पुन्हा नव्या पिढीने त्या ठिकाणी कामाला लागायचे. लोकांचं काम, विरोधकांचं असो, त्यांनी मतदान केलं असो नाही केलं असो, सगळ्यांचं काम त्या ठिकाणी करायचे. आणि म्हणून एक वेगळी इच्छा दादा आपल्या सगळ्यांवरच या ठिकाणी सोडून गेलेले आहे. पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांच्या वतीने दादांना त्या ठिकाणी मनपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि त्यांचा आपण चांगले बोलून त्या ठिकाणी आदर करावा हीच खरी दादांना श्रद्धांजली असते.